झी 24 तास एक पाऊल पुढे। उत्तराखंडमध्ये अडकलेल्या 50 जणांचा ग्रुप निजामुद्दीन एक्सप्रेसनं पुण्यात परतला आहे। हे नागरिक केदारनाथमध्ये अडकले होते। त्यांच्या स्वागतासाठी नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती। आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांनी त्यांच्याशी केलेली ही बातचीत पाहूया। उत्तराखंडच्या महाप्रलयातून वाचलेलं एक कुटुंब म्हणजे हे जोडपं जे आहेत आपण बघतो ते आमच्या सोबत आहेत। सुदैवानं ते आज पुण्यामध्ये सुखरूप पोहोचलेत असंच म्हणावं लागेल, कारण तिथली परिस्थिती जी आपण बघत होतो ती त्यांनी तिथे अनुभवली आहे। काय सांगाल त्या परिस्थितीविषयी? इतकं भयानक चित्र आम्ही बघत होतो। आम्ही 5.5 दिवस तिथे अडकलो होतो। सबंध पहाडी तुटलेल्या होत्या आणि यमुना ब्रिज आहे मसुरीच्या अलीकडे 30 किलोमीटर, तिथला 1 किलोमीटर रस्ता वाहून गेला होता। त्यामुळे आम्ही तिथे 5 दिवस अडकलो होतो। 5 दिवसानंतर तो रस्ता रिकामा झाला। ते त्यांनी प्रशासनाने तो रस्ता गाड्या जाऊ शकतील, छोट्या गाड्या जाऊ शकतील असं केलं आणि आम्ही पुढे निघालो। चित्र किंवा परिस्थिती इतकी भयानक होती की लोक वाहून जात होते, सगळीकडे पाणी होतं, इमारती कोसळत होत्या। अशा परिस्थितीमध्ये तुमच्या मनात पण भीती निर्माण झाली असेल। काय चित्र तुम्ही पाहत होता? भीती म्हणजे असं की सगळे डोंगर पडत होते आणि गाड्या सगळं वाहत होती। त्यामुळे त्याच्याकडे बघून आम्हाला पण भीती वाटली की काय करू काय नाही, आता आम्ही जगतोय की नाही, की आमच्या मुलांकडे आम्ही पोहोचतोय की नाही, इतकी भीती होती। पण आज इथे बघून आम्हाला असं वाटलं की पूर्ण आमच्या झालंय। नातेवाईक होते त्यांच्या मनामध्ये देखील चिंता लागून होती। तुम्हाला म्हणजे बघितलं आपण की संपर्क होत नव्हता आणि आज अखेर इथे पोहोचलेत। काय तुमच्या भावना आहे? आम्हाला 5 दिवस आम्ही कसं काढले आम्हाला माहिती होतं। सारखं ते टेन्शन होतं की कुठे, आणि टीव्हीवर ते भयंकर चित्र पाहून की मनात सारखे शंका येते। सारखं फोन लावायचं, बाबा कुठे काय, फोन पण लागत नव्हता, बॅटरी डाऊन सगळं। पण आज बघितल्यानंतर असं वाटलं की पुनर्जन्म सारखं हे झालं ते एकदम। म्हणजे पुनर्जन्म म्हणायचं हे झालेलं आहे। सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद आहे। यांच्या आई वडील गेले होते यात्रेला, तीर्थयात्रेला, आणि त्या सुखरूप पोहोचलेत आणि म्हणूनच त्यांच्या ज्या भावना आहेत की पुनर्जन्म त्यांचा झालाय। खरोखरच हीच भावना आज पुण्यामध्ये जे कोणी परतलेत त्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।